थोरलं कुटुंबात आपल्या सोबत आहे सौ विनया आणि विनायक कुलकर्णी. नमस्कार. पण मगाशी आपली छान चर्चा झाली, त्याच्यामध्ये सासूबाई म्हटल्या की त्यांनी नोकरी केली, तुम्ही नाहीत केली. तुमची इच्छा होती का? हो, माझी इच्छा होती, पण घरी करायला असं कोणी नव्हतं, त्यामुळे मला घरात थांबावं लागलं. त्यांना त्यांचं म्हणजे नोकरी करून घरात खायला वगैरे द्यायला पाहिजे, पाणी वगैरे मिळायला पाहिजे, म्हणून ते बोलल्या की तू काय नोकरी करू नकोस. कोण? सासूबाई म्हणाल्या. मग तुम्ही नाही म्हणालात की माझी इच्छा आहे? पण मी म्हटलं माझी इच्छा आहे, मला करू द्या, पण त्या नाही म्हणाल्या की नको, मी करते तेवढं बस झालं, तू नको करू, आहे ना मी करते ना. अच्छा, मग तुम्ही यांना नाही म्हणालात की मला नोकरी करायची? यांचं काय मत होतं? यांचं मत होतं की नाही, आई जर नाही म्हणते तर मग कशाला आपल्याला नको करू, पण तुझी जर इच्छा असली तरी मी आईचं ऐकणार ना. आई नाही म्हणते तर मग करू नकोस. का यांनी नोकरी केली असेल तर काय झालं? आता आईनं उलट नोकरी केली तर कमवल्यानंतर घरामध्ये जेवण बनवणार कोणतरी गृहिणी पाहिजेच ना शेवटी. बरोबर आहे, पण नोकरीच नसेल तर मग पैसा आणून करायचं काय? बरोबर. कारण ज्याच्यासाठी आपण आज रात्रंदिवस झटतोय, अच्छा, त्या आलेल्यानंतर 2 घास सुखाचे मिळावेत म्हणून यासाठी मग तिला म्हटलं की तू घरामधलं सांभाळायचा प्रपंच. अच्छा, मग फक्त स्वयंपाक करण्यासाठीच बायको असं झालं ना? मग त्यांनी कधी बाहेर पडायचं की नाही? आता नवीन त्यांच्या काही स्वप्न असतील, त्यांच्या इच्छा काही पूर्ण करायच्या की नाही? पूर्ण करायच्या, त्यासाठी अजून थोडंसं प्रपंचासाठी जर आपल्याला जो पैसा जो अजून पाहिजे अवेलेबल ते मिळाल्यानंतर मग आपण पुढच्या मुलगा मोठा झाला, आता जवळपास प्रपंच म्हणजे आता आम्हाला तिथे वेळ देता येईल, आम्हाला फिरण्यासाठी किंवा कुठे जायचं असेल तर आता जाता येईल आम्हाला. फिरायला तुम्हाला? मला शेगावला जायची खूप इच्छा आहे, पण देवाच्या याच्यात असेल, योग असेल तेव्हा देव. नक्कीच योग असावा अशी आमची पण इच्छा आहे, आणि तुम्हाला तिकडे जायची इच्छा पूर्ण करू, ते घेऊन जाऊ तुम्हाला. अशा आता मी त्यांना फोर्स करेल की घेऊन जा नक्की, पैठणी जिंकल्यानंतर. जरूर घेऊन जातील म्हणाले. छान बोललात तुम्ही, मलाही छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता एक मस्त राऊंड खेळायचा आहे, आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवले, शोधायची आहेत, त्यात बक्षीस आहेत, जिंका. खेळूया शोध मोहीम. थोरल्या जाऊबाईंसाठी पहिला क्लू आहे, जेवणात या गोष्टीशी तुमचं अतूट नातं आहे. वेळ सुरू होते आत्ता. कोणता पदार्थ तुम्हाला खूप आवडतो? लवकर, 30 सेकंदात शोधायचं आहे, निम्मी वेळ संपली. शेवटची 10 सेकंद. 10, 9, 8, 7, 6. बटाटा होता, तिकडेच ठेवलं होतं. चला पुढचं शोधा. तुमच्या नणंदबाई जो पदार्थ बनवतात त्यासाठी लागणारा एक जिन्नस. वेळ सुरू होते आत्ता. काय बनवतात, त्यासाठी काय लागतं, आणि वेळ कमी आहे. शेवटची 15 सेकंद. 4, 3, 2. वेळ संपली. या 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 ते सोडा. या. नाही मिळालं. कस्टर्ड पावडर केक बनवतात ना, तिथे ठेवलं होतं. काहीच नाही जिंकलात. मी देतोय तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धाकट्या कुटुंबात आपल्या सोबत आहे सौ प्रगती आणि प्रकाश कुलकर्णी. नमस्कार. नागपूरच्या आहेत ना बहिणी? नागपूरच्या. आणि तुम्ही सातारचे. पण नागपूर म्हटल्यानंतर आधीच तिकडं टेम्परेचर वाढलेलं असतं, मग स्वभावात पण असं टेम्परेचर वाढलेलं आहे का? नागपूरमध्ये जसं टेम्परेचर असतं तसंच टेम्परेचर मला आता मुंबईमध्येच जाणवायला लागलंय. बायको इकडे आल्यामुळं घरात टेम्परेचर वाढलं. घरात टेम्परेचर वाढलं. काय होतं इकडून, म्हणजे काय चिडचिड काय होतं? चिडचिड अशी होते की एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की ते टेम्परेचर साधारणतः कधी कधी 50-55 पुढे गेल्यासारखंच वाटतं. तुम्ही काय व्यवसाय करता? मी शिक्षक आहे. तरीच त्यांनी बरोबर सांगितलं, 50-55चं टेम्परेचर दाखवतं. काय हट्टीपणा काय होतं आणि तुमचा? हट्टीपणा म्हणजे एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, ती आत्ताच्या आत्ता. मग ती चुकीची असली तरी पाहिजेच? चुकीची आहे की नाही हे मला त्यावेळेला कळत नाही. अच्छा. पण नंतर काही कालावधी गेल्यानंतर वाटतं की आपण तो उगीच हट्ट केला. नंतर वाटतं? नंतर पण तेवढ्या वेळापुरतं असं वाटतं मला की आपण ती पाहिजे म्हणजे पाहिजेच. अच्छा, पण ह्याच्यामुळे त्यांना त्रास होत असेल ना खिशाला त्यांच्या थोडासा? नाही, असं खिशा बाबतीत पण नाही. मग कशा बाबतीत होतो, म्हणजे होत असेल. होत असेल, त्याचं दिसलं त्यांच्या चेहऱ्यावरच होतं ना असं. खिशाला आपल्या थोडा त्रास होत असेल मग यांच्या हट्टीपणामुळे. हे जे त्रास जो आहे तो आपण आपल्या कुटुंबासाठी करत असतो, त्याला त्रास न मानता अच्छा एक आपलं कर्तव्य मानून जर का आपण केलं तर कोणती गोष्ट त्रास होऊ शकत नाही. अच्छा, म्हणजे दररोजचं हट्ट आणि दररोजचं कर्तव्य हे तुम्हाला केलंच पाहिजे. शेवटी संसार आहे, सांभाळच पाहिजे. आलिया भोगासे असावे साधारण. भोगासी असं नका म्हणू, बायको आहे. म्हणजे एक प्रकारचं तेच ना. अच्छा, छान तुम्ही बोललात, तुमच्याशी बोलून छान वाटलं मला. आणि आता एक मस्त राऊंड खेळायचा आहे. काही कार्ड्स आतमध्ये लपवून ठेवलेले आहेत, पटापट शोधा, बक्षिसं जिंका. खेळूया शोध मोहीम. धाकट्या जाऊबाईंसाठी पहिला क्लू आहे, तुमचे मिस्टर आणि मोठे दीर यांना जेवणात हे कमी लागतं. वेळ सुरू होते आता. लवकर शोधा.
वेळ कमी आहे, शेवटची 15 सेकंद. 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. या. मीठ हे नाही सापडलं. हो, पण मीठ हे तुम्ही नीट शोधलं नाही. चला पुढचं शोधा. हा पदार्थ फक्त तुमच्या सासूबाई आणि दीरच बनवतात. वेळ सुरू होते आत्ता. पटकन शोधायचं आहे. एक चान्स आहे तुमच्याकडे आता फक्त. 5, 4, 3, 2. वेळ संपली. या. नाही सापडलं. श्रीखंड तेच बनवतात ना घरात. काहीच नाही जिंकू शकला. तुम्हालाही मी देतोय खूप साऱ्या शुभेच्छा. देऊयात आता सुनबाईंना बोनस गुण. 10 बोनस मार्क आहेत सासूबाई तुमच्या हातात. हे घ्या कार्ड. त्याच्यामध्ये लिहून एकीचं नाव मला द्यायचंय. त्यांना 10 मार्क आपण देणार. आता बघूयात कुणाला मिळतात, यांना की यांना.